राहुल गांधी हे यात्रा घेऊन निघाले। ते जिथे तिथे गेले तिथे तिथे काँग्रेस फुटली तुटली। लोक सोडून गेले आणि पराभवाचा सामना करावा लागला। यंदाची लोकसभा निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदींविरुद्ध राहुल गांधी असा लढा आहे। ही निवडणूक देशात मोदींचे राज्य आणायचं की राहुल गांधींना संधी द्यायची असा निर्णय करणारी आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। तत्पूर्वी चंद्रपूरच्या गांधी चौकात जाहीर सभा झाली। यावेळी फडणवीस बोलत होते। व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, खासदार तथा वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस, आमदार संजीव रेड्डी बोतकुलवार, आमदार अशोक उईके, आमदार संदीप धुर्वे, आमदार महेश बालादी, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार आशिष देशमुख, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ओबीसी नेते डॉक्टर अशोक जीवतोडे, माजी महापौर राखी कंचरलावार, सुदर्शन निमकर यांच्यासह पक्षाचे इतर नेते, पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते।